जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी सातारामध्ये असणाऱ्या उपासना शिबिराची फेब्रुवारी महिन्याची तारीख जाहीर करणार आहोत। सातारा जिल्ह्यामध्ये कराड या ठिकाणी आपलं उपासना शिबिर संपन्न होत असतं। जानेवारी महिन्याच्या 10 आणि 11 तारखेला हे त्या ठिकाणी संपन्न झालं। त्याला साताराकर, सांगलीकर, मिरज, त्यासोबतच पुणे आणि मुंबई येथील भरपूर भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। अनेकांनी त्या ठिकाणी येऊन शिबिराचा लाभ घेतला आणि अनेक जण सध्या प्रतीक्षेमध्ये आहे, कारण त्या ठिकाणी आपली OPD फुल झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणची बुकिंग बंद करावी लागली होती। आणि याच कारणामुळे माझं फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठलाही निर्णय नव्हता किंवा विचार नव्हता की आपण साताऱ्याचं शिबिर घेतलं पाहिजे। मार्च महिन्यामध्ये घेण्याचं मी डिक्लेअरही केलं होतं, परंतु एवढ्या प्रचंड प्रमाणावरती फोन येत आहेत की गुरुजी कसंही करून फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा नियोजन करा आणि आम्हाला शिबिराला यायचंच आहे। या कारणासाठी आपण या फेब्रुवारी महिन्याची उपासना शिबिराची तारीख या ठिकाणी जाहीर करत आहोत। फेब्रुवारी 2024 या महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी 20 आणि 21 हे 2 दिवस उपासना शिबिराचं नियोजन केलेलं आहे। म्हणजेच काय, दिनांक 20 फेब्रुवारी आणि दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा आपला उपासना शिबिराचा कालावधी असेल। या उपासना शिबिराच्या कालावधीमध्ये थिअरी अधिक प्रॅक्टिकल, जसं देऊळगाव राजाला शिबिर होतं अगदी त्याच पद्धतीनुसार त्याच सिलेबसमध्ये हे शिबिर साताऱ्याच्या कराड या ठिकाणी संपन्न होईल। दुसरा विषय असा की त्या ठिकाणी काय काय सुविधा असेल किंवा जेवणा खावण्याची काही सुविधा असते का, असाही प्रश्न काही जण आम्हाला विचारतात। तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ठिकाणी चहा, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, पुन्हा सायंकाळचा चहा, अशा पद्धतीनुसार एक वेळचा नाश्ता, एक वेळचं जेवण आणि 2 वेळचा चहा हा आपल्यातर्फे पुरवण्यात येतो। याशिवायच तुम्हाला ध्यानचित्र, संकल्प सुपारी ह्या वस्तू सुद्धा आमच्यातर्फेच पुरवण्यात येतात। आणि त्या ठिकाणी जी उपासना शिबिराची फी आहे, म्हणजे जी काही आपण रक्कम ठरवलेली आहे, ती रक्कम देऊळगाव राजापेक्षा थोडी अधिक आहे। याचं कारण असं की देऊळगाव राजा येथे मी माझ्या राहत्या घरी हे उपासना शिबिर घेत असतो। या ठिकाणी मला कुठलंही जागेचं भाडं द्यावं लागत नाही, कारण स्वतः माझ्या मालकीचं घर आहे। दुसरा विषय, या ठिकाणी मला अन्नासाठी सुद्धा जास्त खर्च करावा लागत नाही। त्याचं कारण असं की घरातीलच बऱ्याचशा वस्तू असतात, काही वस्तू बाहेरूनही विकत आणाव्या लागतात, परंतु ते नियोजनामध्ये होऊन जातं। त्याशिवायच काही शिष्य समुदाय हा या ठिकाणी आम्हाला स्वयंपाकाच्या मदतीसाठी सुद्धा येत असतो, त्यांनाही मला पैसे द्यावे लागत नाही। परंतु साताऱ्याची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी अगदी अन्नदान असेल तर अन्नदानासाठी मला एक गव्हाच्या दाण्यापासून ते तिथे असणाऱ्या आचार्यांपर्यंत, ते काम करणाऱ्या महिलांपासून भांडे घासणाऱ्या मावशीपर्यंत सर्वांना त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात। दुसरा विषय हा असतो की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण हे घेत आहोत तर त्या जागेचं ऋण म्हणून मला त्या ठिकाणी सुद्धा काही ना काहीतरी परतफेड ही त्या घरमालकाला करावी लागते। दुसरा विषय म्हणजे देऊळगाव राजा ते सातारा आणि सातारा ते देऊळगाव राजा या माझ्या येण्या जाण्यामध्ये सुद्धा मला प्रचंड प्रमाणावरती गाडीचा खर्च असा येतो। माझी स्वतःची गाडी अशी नाही आहे, त्यामुळे मला भाड्याची गाडी आणावी लागते, तिचा आणि त्या ठिकाणी ड्रायव्हरचा खर्च सुद्धा वेगळा करावा लागतो। याशिवाय काही मुलं त्या ठिकाणी सेवेकरी म्हणून आपल्याला कामाला ठेवावी लागतात, कारण त्यांच्या मदतीशिवाय त्या ठिकाणी काम होऊ शकत नाही, त्यांचाही पगार द्यावा लागतो। आता एवढं सर्व नियोजन मी तुमच्या समोर यासाठी सांगतोय की तुम्हाला एकंदरीत कल्पना यावी। आणि मुळामध्ये जे हे साताऱ्याचं शिबिर सुरू आहे, यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा अधिक नफा राहत नाही, फक्त आणि फक्त भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार व्हावा। याशिवाय सातारा, सांगली, मिरज, त्यासोबतच कोल्हापूर, पुणे आणि मुंबई इथलच्या भाविकांना देऊळगाव राजाला येण्यासाठी कुणाला 6 तास लागतात, कुणाला 8 तास लागतात, कोणाला 12-12 तास सुद्धा लागतात। हा तुमचा वेळ वाचावा, तुमच्या भाड्याचा खर्च वाचावा, या सर्व गोष्टींसाठी मी स्वतःच तुमच्याकडे म्हणजे साताऱ्याला येण्याचं ठरवलेलं आहे।
बऱ्याच जणांच्या आमच्याकडे कमेंट्स होत्या, की प्रतिक्रिया होत्या, की गुरुजी एका व्यक्तीला जर देऊळगाव राजाला यायचं असेल तर निव्वळ भाड्याचा खर्च हा 3 ते 3,500 रुपये एवढा एका व्यक्तीला लागतो. याशिवाय या ठिकाणी उपासना शिबिराची आमची फी 1100 असते. याशिवाय इथे लॉज करून राहिलं त्याचं भाडं वेगळं लागतं, जेवणाचा खर्च वेगळा लागतो. जरी 2 वेळेचं जेवण आम्ही देत असलो तरी सुद्धा खर्च तो होतोच. असं एकंदर एका व्यक्तीला लागणारा खर्च हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती होता. मी स्वतः साताऱ्याला आल्यामुळे एका व्यक्तीला लागणारा हा 3 ते 4 हजाराचा खर्च त्या ठिकाणी वाचणार आहे. त्यामुळे तिकडच्या भाविकांना साताऱ्यामध्ये येणं अधिक सहज आणि सुलभ होणार आहे. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी जी काही बांधणी असते ती बांधणी सुद्धा मी मोफत देणार आहे बरं का. आता बांधणी म्हणजे काय, ज्यांनी उपासना शिबिर केलेलं आहे त्यांना माहिती आहे, परंतु ज्यांनी अजून शिबिर केलेलं नाही किंवा जे पहिल्यांदा साताऱ्याला येणार असतील किंवा देऊळगाव राजाला येणार असतील अशांसाठी मी सांगतो की कोणामागे वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, काही बाहेरची बाधा असते, कोणाच्या मनामध्ये नकारात्मक विचार म्हणजे निगेटिव्ह थॉट्स भरलेले असतात, कोणी त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये जगत असतो, कोणी आर्थिक विवंचनेमध्ये म्हणजे पैशाच्या अडकणीमध्ये गुंतलेला असतो, कोणावरती कर्जाचा बोजा असतो. काहीही असो, सामाजिक, आर्थिक किंवा त्या ठिकाणी असणारं शारीरिक या पिढेमुळे मनुष्याला अनेक व्याधी भोगाव्या लागतात आणि या व्याधींवरती तोडगा म्हणून त्या ठिकाणी आपण बांधणी करून देत असतो. तर ह्या बांधणीचा जो खर्च आहे तो देऊळगाव राजाला आम्ही वेगळा घेत असतो, परंतु साताऱ्याला जी उपासना शिबिराची फी राहील या उपासना शिबिराच्या फीमध्येच ही बांधणी पूर्णपणे मोफत करून दिली जाणार आहे. तिचा खर्च घेतला जाणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी फायदे असे की तुम्हाला बांधणी मोफत मिळणार, याशिवाय उपासना संपूर्ण होणार, त्या ठिकाणी देऊळगाव राजापर्यंत येण्याचा आणि जाण्याचा खर्च सुद्धा वाचणार आणि यासोबतच सहज सुलभ पद्धतीने तुमच्याच गावात, तुमच्याच शहरात किंवा जे प्रॉपर साताऱ्याचे नसतील त्यांना त्यांच्या गावाच्या नजीकच्या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेता येणार आहे. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा जाहीर करतो, दिनांक 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी या 2 दिवशी सातारा येथे शिबिर संपन्न होईल. जागा मर्यादित असणार आहे. एका बॅचला आपण फक्त 25च व्यक्तींना प्रवेश देत असतो, 25 पेक्षा अधिक व्यक्ती आपण घेत नसतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी लवकरात लवकर कॉल करून या ठिकाणी स्वतःच्या नावाची बुकिंग द्यावी. स्वतःच्या नावाची बुकिंग देण्यासाठी पद्धत अगदी सोपी आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच या ठिकाणी थंबनेलवरती म्हणजे पोस्टरवरती सुद्धा मी नंबर देत आहे. व्हिडिओमध्ये सुद्धा नंबर अपलोड करण्यात येईल. 3 ठिकाणावरून कुठल्याही ठिकाणावरून तुम्ही नंबर घेऊ शकता. सिद्धांत सेवेकरी आणि दुर्गेश सेवेकरी ह्या दोघांचा हा नंबर असेल. दोघांपैकी कुठल्याही एका जणाजवळ कॉल करून तुम्ही स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकता. परंतु त्या शिबिरामध्ये स्वतःची जागा पक्की करण्यासाठी, स्वतःची सीट रिझर्व्ह करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी हक्काने जागा मिळावी किंवा तुमच्या व्यतिरिक्त इतर कुण्या व्यक्तीला प्रवेश मिळू नये यासाठी आगाऊ फी ही आमच्या गुगल पेवरती किंवा फोन पेवरती किंवा मंदिराच्या स्कॅनरवरती पाठवावी लागेल आणि ही फी आम्हाला प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला वापस मेसेज येईल आणि त्या ठिकाणी तुमची जागा पक्की समजली जाईल. तुमच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीला प्रवेश त्या ठिकाणी दिला जाणार नाही. तरी सुद्धा ह्या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा. अधिकाधिक प्रमाणावरती स्वतःच्या नावाची नोंद करावी आणि सातारकरांचं, सांगलीकरांचं हे माझ्यावरचं प्रेम आहे, कोल्हापूरकरांचं सुद्धा माझ्यावरचं प्रेम आहे की मी जे शिबिर मार्च महिन्यामध्ये घेणार होतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये माझा शिबिर घेण्याचा कुठलाही मोटिव्ह नव्हता, विचार नव्हता, इच्छा सुद्धा नव्हती, परंतु तुमच्या प्रेमासाठी, आग्रहासाठी आणि भरपूर प्रमाणात मागणी असल्यामुळे, भरपूर तसे विनंतीचे कॉल येत असल्यामुळे हा निर्णय मी घेतलेला आहे. दुसरा एक विषय हा सुद्धा होऊन जातो की मी साताऱ्याच्या शिबिराला जास्त टाळाटाळ नाही करत मी, पण महिन्यातून एकदाच ठेवण्याचा निर्णय का घेतला आहे किंवा 2 महिन्यातून एकदा ठेवण्याचा निर्णय का घेतला होता. त्याचं कारण असं की मी या ठिकाणी सक्रिय नोकरीवरती आहे. सर्वांना माहिती असेल की मी शिक्षक आहे आणि शाळेवरती नोकरी असताना मला साताऱ्याला यायचं म्हटल्यावर अख्खा आठवडा सुट्टी टाकून तिथं यावं लागतं. त्यामुळे माझे पिरियड त्या ठिकाणी मिस होतात. मला माझ्या तासिका म्हणजे पिरियड हे नंतर कंटिन्यू करावे लागतात. त्या ठिकाणी माझी शाळेमध्ये WP पडते, म्हणजेच त्या ठिकाणी मी गैरहजर असतो, ते गैरहजेरीची त्या ठिकाणी नोंद होते आणि या सर्व कारणामुळे महिन्यातून एकच दिवस आपण ठरवलेला आहे. जोपर्यंत तुमचं प्रेम राहील, तुमचा आग्रह राहील, तोपर्यंत मी प्राध्यापक आंधळे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सेवेसाठी हजर राहील असा या ठिकाणी शब्द देतो. चला तर मग
अधिकाधिक त्या ठिकाणी शिबिराची नोंदणी करूया, उपासना शिबिराचा लाभ घेऊया. पुन्हा एकदा सांगतो, उपासना शिबिराची फी जरी थोडीशी मी वाढवून घेतली असली, कारण माझ्या मागे काय व्याप आहे तो मी तुम्हाला सांगितला. तिथे गव्हाच्या दाण्यापासून सर्व आपल्याला स्वतःच्या पैशाने उभं करावं लागतं. परंतु ज्या बांधणीसाठी देऊळगाव राजाला तुम्हाला वेगळी रक्कम मोजावी लागते. त्याचा 1 रुपयाही त्या ठिकाणी लागणार नाही. बांधणी संपूर्णतः आपण मोफत तयार करून देणार आहोत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.